सातारा लोकसभा मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रात मोडणाऱ्या महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक. स्वराज्याची राजधानी म्हणून सातारा ओळखला जातो. साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनी लोकसभेत एंट्री घेतली होती. मात्र मागच्या पोटनिवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. हे कसं घडलं आणि आता 2024 ला काय घडू शकतं, तिथे राजकीय वजन नेमकं कोणाचं जास्त आहे, या सगळ्यांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. सातारा लोकसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गात मोडतो. सातारा लोकसभेत एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण आणि सातारा या विधानसभांचा समावेश आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात पुरुषोत्तम पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा तब्बल 3,66,364 मतांच्या फरकाने विजय झाला होता. त्यानंतर 2019 सालीही उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या अण्णासाहेब पाटील यांचा 1,26,528 मतांनी पराभव केला होता. मात्र काही महिन्यातच उदयनराजे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील असा सामना रंगला. या पोटनिवडणुकीच्या प्रचारात मैदान गाजवलं ते शरद पवारांनी. पवारांची पावसातली सभा, त्याला मिळालेला भावनिक प्रतिसाद यामुळे राजेंना धक्का बसला. सलग 2 वेळा निवडून आलेले उदयनराजे 2019च्या पोटनिवडणुकीत पराभूत झाले. उदयनराजे 87,717 मतांनी पराभूत झाले होते. म्हणजे सातारा लोकसभेच्या जागेवर सलग तिसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. सलग 2 वेळा राष्ट्रवादी साताऱ्यात लोकसभा जिंकली. आता 2019 आणि 2014 मध्ये पक्षांना मिळालेल्या लोकसभेतील मतांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूयात. 2014 ला राष्ट्रवादीला 53.5% मतं पडली, तर युतीने आपला उमेदवारच दिला नाही. 2019 मध्ये राष्ट्रवादीला 51.9% इतकी मतं मिळाली, तर शिवसेनेला 40.6% इतकी मतं मिळाली. म्हणजेच आतापर्यंत तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सातारकरांचा कल असल्याचं दिसतंय. पोटनिवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मतदारसंघात बाजी मारली. सातारा लोकसभेतील एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसचं ज्या सातारा लोकसभा मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व होतं, ते 2019 ला दिसत नाही. 2014 ला 6 पैकी 6 विधानसभा मतदारसंघ राखणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला 2019 मध्ये केवळ 2 मतदारसंघावर आपला ताबा ठेवता आला आणि 4 मतदारसंघ गमवावे लागले. पण आता 2024 मध्ये येथील राजकीय परिस्थिती खूप बदललेली आहे. कारण 2019 नंतर महाराष्ट्राने 4 राजकीय भूकंप पाहिलेत. याचे पडसाद सातारा लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळाले. 2024 मध्ये सातारा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शिवेंद्रराजे भोसले विजयी झाले. कोरेगावचे महेश शिंदे आणि पाटणचे शंभूराज देसाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेले. वाईच्या मकरंद पाटलांनी राष्ट्रवादीतून अजित पवारांना पाठिंबा दिला. कराड उत्तरचे बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटासोबतच राहिले. त्यामुळे आता भाजपचे 1, शिवसेना शिंदे गटाचे 2, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रत्येकी 1 आणि काँग्रेसचा 1 असे एकूण 6 आमदार विभागले गेले. पण राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटण्याआधी चित्र वेगळं होतं. राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटण्याआधी दोघांकडे प्रत्येकी 2-2 आमदार होते. काँग्रेसकडे 1 आमदार आणि भाजपकडे केवळ 1 आमदार. म्हणजेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात 6 मतदारसंघांपैकी 5 मतदारसंघावर मवियाचा ताबा होता. केवळ 1 मतदारसंघ भाजपला राखता आला होता. पण आता चित्र बदललंय. आता महायुती सरकारजवळ एकूण 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. अर्थात पक्षफुटीमुळे विधानसभा मतदारसंघांचीही विभागणी झाली, ज्यात महायुतीचं पारडं जड दिसतंय. साताऱ्यात मराठा फॅक्टर महत्त्वाचा ठरतो. या समीकरणात उदयनराजे फिट बसतात.
म्हणून उदयनराजे सर्वच पक्षांना हवेसे वाटतात, पण साताऱ्यात केवळ मराठा फॅक्टर चालू शकतो असं नाही. SC, ST आणि मुस्लिम मतदारांची आकडेवारी ही निर्णायक आहे. यात दलित मतदानाची आकडेवारी एकूण 16% जाणारी आहे. ही आकडेवारी ही फार निर्णायक ठरणारी आहे. यात वंचित फॅक्टर ही तितकाच महत्त्वाचा ठरू शकतो असं जाणकार सांगतात. 2019च्या पोटनिवडणुकीपर्यंत या मतदारसंघावर आघाडीचं वर्चस्व होतं. 2014 साली या मतदारसंघात युतीने आपला उमेदवार दिला नव्हता. 2019 साली उमेदवार दिला पण तो पराभूत झाला होता. तर पोटनिवडणुकीतही भाजपकडून लढणारे उदयनराजे भोसले पराभूत झाले. अर्थात आतापर्यंत तरी या लोकसभा मतदारसंघाचा फायदा आघाडीला झाल्याचं दिसतंय. पक्षातील फुटीनंतर मतदारसंघाचं राजकारण गुंतागुंतीचं झालंय. राष्ट्रवादी एक हाती सत्ता असणारा हा लोकसभा मतदारसंघ आता पूर्णपणे विखुरला गेलाय. त्यातल्या त्यात मराठा फॅक्टर आणि छत्रपतींची गादी असणारे उदयनराजे भोसले हे आता भाजपच्या गटात आहेत. त्यामुळे पक्षनिहाय आकडेवारीत जरी या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव पाहायला मिळत असलं तरी 2024 नंतर टिकून राहील का याबाबत शंका आहे. कारण 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचा पराभव केला, पण दोन्ही उमेदवारांमध्ये 87,717 मतांचा होता, जो फार मोठा नाहीये. तसेच श्रीनिवास पाटलांनी देखील या निवडणुकीतून तब्येतीच्या कारणास्तव माघार घेतली आहे. त्यामुळे उदयनराजे नेमकं कोणाच्या बाजूने लढतात, मराठा मतदारांचा कल कोणाच्या बाजूने जातो, वंचितची भूमिका या मतदारसंघात काय असते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार, यावरून सातारा मतदारसंघाचं गणित स्पष्ट होईल. या व्हिडिओवर तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नोंदवा आणि चॅनलला अजूनही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा.